तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, भारतातील शीत वाळवंट हे जीवावरण राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. यामध्ये काय विचारलंय आपल्याला की भारतातील शीत वाळवंट हे जे राखीव क्षेत्र आहे हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर शीत वाळवंट म्हणजे आपल्याला सर्वात पहिलं शीत म्हणजे बर्फाचा प्रदेश हे उत्तर असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय उत्तर होईल याचं? पर्याय क्रमांक 3. तर हिमाचल प्रदेश हे जे आहे याला शीत वाळवंट म्हणून ओळखलं जातं आणि हे जे आहे हे हिमाचल प्रदेशमध्ये स्थित आहे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते राज्य भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांपैकी एक आहे? पहा, प्रमुख कापूस उत्पादक राज्यापैकी खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर महाराष्ट्र. यामध्ये काही महत्वाचे पॉइंट्स आहेत पहा. तर पॉइंट्स काय आहेत यामध्ये? कापूस हे भारतातील सर्वात महत्वाच्या नगदी पिकांपैकी एक पीक आहे. मित्रांनो, यापूर्वी एक ग्रामसेवक भरती झाली होती, त्यामध्ये आपल्याला कापसावरती प्रश्न विचारला होता पहा. तर कापूस हे कसं पीक आहे? तर हे जे आहे हे नगदी पीक आहे, जे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्वपूर्ण योगदान देतं. यामध्ये काय आहे अजून? भारतात सर्वात जास्त कापूस उत्पादक राज्य हे गुजरात आहे. गुजरात कोणतं आहे? सर्वात जास्त कापूस उत्पादक राज्य. त्यानंतर आहे महाराष्ट्र आणि त्यानंतर आहे पहा तेलंगणा राज्य. 2014च्या आधी तेलंगणाच्या ऐवजी आंध्र प्रदेश असं नाव होतं, लक्षात ठेवायचंय. हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे. आणि महाराष्ट्र हे देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यापैकी एक महत्वाचं राज्य आहे, कारण यामध्ये बिहार, राजस्थान आणि आसाम आहेत. तर महाराष्ट्र हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि एकूण कापसाच्या क्षेत्राच्या सुमारे 34% जे आहे आणि त्यापैकी उत्पादनात 17% योगदान देतं पहा कापूस. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश रोजी लाहोरने किंवा एक प्रकारे काय म्हणू शकतो आपण पहा, लाहोर शब्द सोडून द्या. तर डॅश रोजी काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित स्वरूप दिलेले आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे पहा. तर डिसेंबर 1929. डिसेंबर 1929 हे आपलं उत्तर आहे. आणि यामध्ये महत्वाचे जे पॉइंट्स आहेत तर ते पॉइंट्स कोणकोणते आहेत पहा. तर 19 डिसेंबर 1929 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने लाहोर अधिवेशनामध्ये ऐतिहासिक पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला होता किंवा मंजूर केला होता. तारीख कोणती आहे? 19 डिसेंबर 1929. आणि 1929 मध्ये भारताचे जे तत्कालीन व्हाईसरॉय होते लॉर्ड आयर्विन, तर यांनी एक अस्पष्ट घोषणा केली होती, ज्याला आपण आयर्विन घोषणा म्हणून देखील ओळखलं जातं. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, कधी झाली आयर्विन घोषणा? 1929 या वर्षी. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होते? कधी होते म्हणजे साधारणपणे कोणत्या महिन्यामध्ये होते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची जी सुरुवात आहे ती होत असते आपल्या राज्यामध्ये. यामध्ये लक्षात ठेवा महत्वाचे पॉइंट्स मित्रांनो, प्रत्येक प्रश्नावरती आपण पॉइंट्स घेतलेले आहेत, कारण या पॉइंट्स मधील एखादा प्रश्न आपल्याला येण्याची शक्यता असते. कारण टीसीएस पॅटर्न जो आहे पहा, तो खूप महत्वाचा पॅटर्न आहे. आणि यामध्ये जेवढे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत किंवा समजा एखादा जो प्रश्न आहे तर त्या प्रश्नामध्ये अजून त्याच्या संदर्भासारखे किती प्रश्न तयार होतात यावरही टीसीएस खूप वेळा प्रश्न विचारत आहे. त्यामुळे आपण काय केलं आहे, महाराष्ट्रात पावसाची सुरुवात कधी होती तर या प्रश्नावरचे काही पॉइंट्स पहा. महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होत असते. नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पडणाऱ्या पावसाला मान्सूनचा पाऊस हे नाव पडलं आहे. लक्षात ठेवा, 7वीचं भूगोल जे आहे त्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे, मान्सूनचा पाऊस. आणि हा जो पाऊस आहे हा दरवर्षी साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळामध्ये पडत असतो. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनाच मोसमी वारे किंवा मान्सूनचे वारे देखील असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बंगालच्या फाळणी विरोधातील लढ्यासाठी भारतीयांना एकत्र केले आणि स्वदेशी चळवळ सुरू करून परदेशी वस्तूंवरती बहिष्कार घातलेला आहे? यामध्ये मित्रांनो आपल्याला याच एकाच प्रश्नामध्ये 2 प्रश्न हे तयार होतात. या ठिकाणी पहा, आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1. तर बाळ गंगाधर टिळक या प्रश्नाचं उत्तर आहे. आता प्रश्न थोडासा समजून घ्या. खालीलपैकी कोणती व्यक्ती, प्रश्न सर्व स्टार्ट होतो महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती व्यक्ती जिने बंगालच्या फाळणीच्या विरोधात भारतीयांना, त्या लढ्यातील भारतीयांना एकत्र केलं आणि स्वदेशी चळवळ सुरू करून ज्या परदेशी वस्तू आहेत त्यांच्यावरती बहिष्कार घातला होता, तर ते आहेत पहा बाळ गंगाधर टिळक. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, भारतात कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन अधिक प्रमाणात केले जाते? पहा, खालीलपैकी असे कोणते प्रदेश आहेत की त्या प्रदेशामध्ये कोळशाचं खनन, कोळसा म्हणजे लक्षात ठेवायचं या ठिकाणी दगडी कोळसा हा शब्द दिलेला जातो. कधीही आपल्याला दगडी कोळसा असा शब्द येत नाही, कधी कधी फक्त कोळसा शब्द येतो. तर हे जे आहे हे कोरबा आणि पूर्व महाराष्ट्रामध्ये येतो. पहा, कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र हे आपलं उत्तर होईल. या ठिकाणी हा जो शब्द आहे महाराष्ट्र हा पश्चिम महाराष्ट्राचा वरच्या ऑप्शनचा हा शब्द आहे. या ठिकाणी चूक झाली त्याबद्दल सॉरी. तुम्हाला पीडीएफ मध्ये अशा प्रकारची चूक दिसणार नाही. तर यामध्ये पहा, दगडी कोळसा हे जे आहे हे एक जीवाश्म इंधन म्हणून वापरले जाते आणि झारखंड हे भारतातील सर्वात मोठे कोळसा उत्पादक राज्य आहे. जे पोलीस भरती करतात विद्यार्थी त्यांच्यासाठी सुद्धा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर भारतातील कोणतं राज्य असं आहे की ते सर्वाधिक कोळसा उत्पादक राज्य आहे? तर ते आहे पहा झारखंड. कोरबा, चिरीमिरी आणि महाराष्ट्र ही सर्वोच्च कोळसा उत्पादक प्रदेश आहेत. यामध्ये भारतात कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र या प्रदेशामध्ये कोळशाचं खनन हे जास्त प्रमाणात केलं जातं. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कथ्थक हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे? पहा, कोणतं विचारलंय की कथ्थक हे जे आहे हे लोकनृत्य जे आहे हे कोणत्या राज्याचं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश म्हणजे यूपी या राज्याचं लोकनृत्य प्रकार आहे पहा कथ्थक. आणि मित्रांनो, अशाच पद्धतीचे जे प्रश्न आहेत आपल्याला यावरती प्रत्येक परीक्षासाठी 1 ते 2 प्रश्न हे नेहमी विचारले जातात. त्यामध्ये प्रश्न कसे असतात, जे आपल्या राज्यातील देशातील 28 राज्य आहेत आणि या 28 राज्यामध्ये कोणतं लोकनृत्य, लक्षात ठेवा लोकनृत्य हे खूप महत्वाचं आहे, ते कोणतं आहे यावर आपल्याला प्रश्न हे नेहमी विचारले जातात. त्यासाठी आपण 28 राज्य आणि त्यामधील जे लोकनृत्य आहेत त्यांची एक पीडीएफ तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आणि एक व्हिडिओ देखील आहे, तो व्हिडिओ देखील पहा आणि पीडीएफ सुद्धा आपण डाउनलोड करू शकता. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचा सुमारे 95% परकीय व्यापार डॅश द्वारे होतो. या ठिकाणी हा आकडा खूप महत्वाचा आहे. पहा किती टक्के आहे, 95% परकीय व्यापार कशाच्या मार्गाने होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर सागरी मार्गाद्वारे भारतातील 95% जो परकीय व्यापार आहे तो होत आहे. यामध्ये सर्वात महत्वाचा आकडा आहे 95% परकीय व्यापार जो आहे तो सागरी मार्गाद्वारे होतो आणि भारताला बेटांसह अंदाजे 7517 किलोमीटर समुद्र लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि यामध्ये सर्वाधिक जास्त कोणत्या राज्याला आहे, तर गुजरात या राज्याला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या परिवहन क्षेत्रामध्ये सागरी मार्ग महत्वाची भूमिका बजावतात आणि भारतातील व्यापाराच्या आकाराच्या सुमारे 95% आणि मूल्याच्या सुमारे 70% जो व्यापार आहे तो सागरी मार्गाने केला जातो. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला अजून प्रश्न विचारला जातो पहा पोलीस भरतीमध्ये की महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा आहे? महाराष्ट्राला आहे 720 किलोमीटरचा. आणि असा एक प्रश्न विचारला जातो की भारतातील कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा आहे? तर ते आहे पहा गुजरात राज्य. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, दुर्ग, बस्तर, चंद्रपूर हा लोहपट्टा म्हणजे काय, जो आयर्न बेल्ट आहे हा भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. या प्रश्नाचा उल्लेख आपल्याला एमपीएससी मध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. दुर्ग, बस्तर, चंद्रपूर हा लोहपट्टा भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 छत्तीसगड आणि महाराष्ट्र या 2 राज्यांमध्ये. लक्षात ठेवा दुर्ग, बस्तर, चंद्रपूर हा आयर्न बेल्ट जो आहे हा भारतातील छत्तीसगड आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये स्थित आहे. छत्तीसगड मधील बस्तर जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलाडिला पर्वत श्रेणीमध्ये अत्यंत उच्च दर्जाचे हेमेटाइट साठे आढळतात आणि टेकड्यांच्या श्रेणीमध्ये सुपर हाय ग्रेड हेमेटाइट लोह खनिजाचे एकूण 14 साठे स्थित आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ताजमहल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? पहा ताजमहल कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अशी काही महत्वाची पर्यटक स्थळ दिली जातात. पहा पर्यटक स्थळ असतात आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये आहेत आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न देखील विचारण्यात आलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर आग्रा या ठिकाणी आहे पहा ताजमहल. लक्षात ठेवा ताजमहालासाठी राजस्थानमधील जो मकराना येथील संगमरवरचा दगड आहे त्याचा वापर करण्यात आलेला आहे आणि ताजमहालाचा 1983 साली युनेस्कोच्या वारसा स्थळामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. वर्ष लक्षात ठेवा पोलीस भरतीसाठी जे काही लोक विद्यार्थी जे आपले विद्यार्थी आहेत ते तयारी करत असतील
त्यांच्यासाठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर 1983 या वर्षी ताजमहलला युनेस्कोच्या वारसा स्थळामध्ये ऍड करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये अजून एक आपल्याला पोलीस भरतीवरती प्रश्न विचारला जातो. पहा, ताजमहलाची जी प्रतिकृती आहे, ताजमहलाची प्रतिकृती कोणती आहे? बीबी का मकबरा. लक्षात ठेवा, बीबी का मकबरा यावर देखील प्रश्न विचारण्यात आले आहेत. तर बीबी का मकबरा हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? महाराष्ट्र या राज्यामध्ये. जिल्हा जर विचारला आपल्याला तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पहा, बीबी का मकबरा जी ताजमहलची प्रतिकृती आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेले पात्रता वय किती होते? म्हणजे ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला तर त्याच्या सुरुवातीला मतदानासाठी आवश्यक असलेलं वय जे आहे ते किती वर्ष असणं गरजेचं होतं. सध्या किती आहे? तर सध्या 18 वर्ष वय. लक्षात ठेवा, 18 वर्ष वय असणाऱ्याला मतदान करण्याचा हक्क आहे. पण काय विचारलंय की स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये सुरुवातीच्या काळात मतदानासाठी किती वय असणं गरजेचं होतं? तर हे आहे पर्याय क्रमांक 1, 21 वर्षापेक्षा जास्त वय. या ठिकाणी आकडा महत्वाचा आहे. पहा, 21 वर्षापेक्षा जास्त वय हे सुरुवातीच्या काळात मतदानासाठी आवश्यक होतं. आणि मतदानाची वय हे कायद्याने स्थापित केलेलं किमान वय आहे. लक्षात ठेवा, किमान म्हणजे कमीत कमी वय आहे जे एखाद्या व्यक्तीने सार्वजनिक निवडणुकामध्ये मतदान करण्यास पात्र होण्यापूर्वी गाठलं पाहिजे. 61व्या घटनादुरुस्तीने म्हणजेच 1888 1889 या घटनादुरुस्तीमध्ये मतदानासाठीचं जे वय पात्रता आहे ते 18 करण्यात आलेलं आहे. यावरती आपल्याला प्रश्न देखील विचारला होता की कोणत्या वर्षी 21 वर्षावरून 18 वर्ष वय करण्यात आलं आहे मतदानासाठी? तर ते आहे, पहा, आपल्याला यावरती प्रश्न विचारला जातो ते आहे 1989. हा आकडा खूप महत्वाचा आहे. इसवी सन कधी कधी जर आपल्याला 1988 जरी दिलं, 88 89, तर ते देखील आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या वन्यजीव अभयारण्यामध्ये पाहायला मिळतो? या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. तर तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, पहा, ऑप्शन क्रमांक 1, तर भीमाशंकर जे की पुण्यामध्ये स्थित आहे. या ठिकाणी पहा, कोणते 2 प्रश्न आहेत की महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? लक्षात ठेवा, शेकरू जो आहे, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. आणि शेकरू हा प्राणी खार या वर्गातील आहे. म्हणजे खारीसारखा दिसणारा प्राणी आहे. पहा, शेकरू. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी प्रामुख्याने आपल्याला कोणत्या ठिकाणी? भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यामध्ये पाहायला मिळतो. यापूर्वी आपल्याला पुणे SRPF साठी एक प्रश्न विचारला होता की भीमाशंकर हे जे आहे, भीमाशंकर अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? लक्षात ठेवा, जे आहे ते पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार मागील दशकात डॅश व्यक्तींनी भारतात स्थलांतर केलेले आहे. जेवढे काही प्रश्न आहेत जनगणनेवरती आधारित ते सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला 2011 याच वर्षावरती विचारले जाणार आहेत. कारण की 2011च्या नंतर जे 10 वर्ष आहेत 2021 म्हणजे अद्यापही जनगणना झालेली नाही. त्यामुळे सर्व जे काही प्रश्न असतील हे आपल्याला प्रश्न 2011 वरती विचारण्यात आलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3, तर सुमारे 21 कोटी. लक्षात ठेवा, जवळपास 21 कोटी व्यक्तींनी भारतामध्ये स्थलांतर केलेलं आहे मागच्या दशकामध्ये. या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. यातील देखील एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. सन 2011च्या भारतीय जनगणना म्हणजेच 15वी भारतीय जनगणना होती. आणि 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटी एवढी दाखवण्यात आली होती. उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य म्हणून आपण ओळखतो. तसेच 2011च्या जनगणनेनुसार मागील दशकामध्ये सुमारे 21 कोटी व्यक्तींनी भारतामध्ये स्थलांतर केलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहा, भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्र वनात कोणत्या वृक्षाचे प्रमाण हे जास्त आहे? लक्षात ठेवा, प्रश्न काय विचारलाय की भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेले जे काही मिश्र वन आहेत त्यामध्ये कोणता वृक्ष हा सर्वात जास्त आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर साल वृक्ष जो आहे तो जास्त प्रमाणात आढळून येतो. या ठिकाणी साल वृक्ष जो आहे तो मूळतः भारतीय उपखंडामधील आहे आणि हिमालयाच्या दक्षिणेस पूर्वेस म्यानमार पासून ते नेपाळ आणि भारत बांगलादेश पर्यंत तो वृक्ष आढळतो. छत्तीसगड आणि झारखंड या 2 भारतीय राज्यांचा साल हा जो आहे हा राज्य वृक्ष आहे. यामध्ये लक्षात ठेवा, छत्तीसगड एक राज्य आहे आणि दुसरं कोणतं आहे? तर दुसरं आहे, पहा, झारखंड राज्य. तर या दोघांचाही राज्य वृक्ष जो आहे तो आहे, पहा, साल.
आणि या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्राचा कोणता राज्यवृक्ष आहे हे आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत असणारी भारतातील कोणती संस्था गिधाडांच्या प्रजनन कार्यक्रमाच्या संवर्धनासाठी कार्य करीत आहे. या ठिकाणी हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे. हा आपल्याला 2023 मध्ये विचारला, पण हा त्यावेळी करंट अफेअर्स वर सुद्धा आपल्याला हा प्रश्न विचारला गेला होता. निसर्ग संवर्धनासाठी काम करत असलेली अशी भारतातील कोणती संस्था आहे जी गिधाडांच्या प्रजनन कार्यक्रमाच्या संवर्धनासाठी काम करते. तर ती आहे ऑप्शन क्रमांक 4 बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी BNHS ही जी संस्था आहे तर ही गिधाडांच्या प्रजनन कार्यक्रमासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी काम करत आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 16वा आहे परतीचा मान्सून म्हणजेच रिट्रीटिंग मान्सून या ऋतूमध्ये डॅश येथे कमाल पर्जन्यवृष्टी पडते. पहा किमान आणि कमाल यामध्ये खूप महत्वाचे हे दोन शब्द आहेत. पहा या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द असणार आहेत किमाल आणि कमाल. तर परतीचा मान्सून हा जो आहे हा ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू हे आपलं उत्तर असणार आहे. परतीच्या मान्सून ऋतूमध्ये तामिळनाडू या ठिकाणी कमाल पर्जन्यवृष्टी असते. तामिळनाडू हे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर स्थित असणारं एक राज्य आहे. दक्षिण भारतात सामान्यतः नैऋत्य मान्सून पासून पाऊस पडतो, पण अरबी समुद्रातून निर्माण होणाऱ्या या नैऋत्य मान्सूनला पश्चिम घाटामध्ये अडथळा निर्माण होतो, म्हणून तामिळनाडूमध्ये बहुतेक पाऊस ईशान्येकडून पडत असतो आणि हिवाळ्याच्या हंगामामध्ये मान्सून मागे पडत असतो. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील चैत्यभूमी कोणत्या राजकीय नेत्याला आणि तत्वज्ञानाला समर्पित केलेलं स्मारक आहे. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पहा चैत्यभूमी म्हटलं की आपल्याला त्या तत्वज्ञानाचं किंवा त्या राजकीय नेत्याचं नाव आठवणं गरजेचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो प्रश्न हा खूप महत्वाचा आहे. तर महाराष्ट्रातील जे चैत्यभूमी हे जे ठिकाण आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केलेलं स्मारक आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे. पहा मूलभूत कर्तव्यांशी संबंधित असणारा अनुच्छेद कोणता आहे. प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर अनुच्छेद 51A. लक्षात ठेवा स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये 42व्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्य जे आहेत ते समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख जो आहे तो अनुच्छेद 51A मध्ये करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम संमत केला ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कांवरती अंकुश ठेवला गेला. अंकुश म्हणजे काय एक प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो पहा वचक ठेवण्यात आला आणि पोलिसी अधिकार बळकट करण्यात आले होते. तो जो कायदा आहे किंवा अधिनियम आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 1 तर रौलेट अधिनियम 1919चा. हा अधिनियम जो आहे हा संमत केला होता 1919 मध्ये ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारखे जे मूलभूत हक्क आहेत त्यांच्यावरती थोडंसं कंट्रोल ठेवण्यात आलेलं होतं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणून जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा डॅश अलंकार होत असतो. या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला मराठी व्याकरणावरचा विचारला आहे आणि मराठी व्याकरणामध्ये अलंकार हा जो घटक आहे हा सर्वात महत्वाचा घटक मानला जातो. कारण TCS यावरती आपल्याला 1 ते 2 प्रश्न हे नेहमी विचारत आहे. या ठिकाणी आपल्याला एका अलंकाराची व्याख्या विचारलेली आहे. उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणून जेव्हा उपमेयाला त्याचीच उपमा दिली जाते तेव्हा तो जो अलंकार आहे तो अनन्वय अलंकार होत असतो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पहा आपला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने भूदान चळवळ सुरू केली होती. मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर पहा भूदान चळवळ ही जी आहे ही पर्याय क्रमांक 2 तर विनोबा भावे यांनी सुरू केलेली होती. पहा भूदान चळवळ. मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये जवळपास 20 ते 22 वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि 2023च्या वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स देखील पहा. तर भूदान चळवळ ही एप्रिल 1951 यामध्ये महात्मा गांधी यांचे शिष्य जे आहेत विनोबा भावे यांनी सुरू केली होती. याची सुरुवात तेलंगणाच्या पोचमपल्ली या ठिकाणाहून सुरू झाली होती.
भूदान चळवळीला रक्तहीन क्रांती म्हणून देखील ओळखले जाते। या ठिकाणी मित्रांनो यावरती आपले 2 प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत। तर कोणी सुरू केली? विनोबा भावे यांनी। कधी सुरू केली? एप्रिल 1951। कोणत्या ठिकाणाहून सुरू झाली? तेलंगणाच्या पोचमपल्ली या ठिकाणाहून। आणि भूदान चळवळीला अजून कोणतं नाव आहे? तर रक्तहीन क्रांती। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागाचे प्रमुख कोण आहेत आणि ते भारताच्या लोकशाही व्यवस्थेतील प्रमुख मानले जातात? पहा, हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे। पहा, या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे आपल्याला? लेखा परीक्षण आणि लेखा विभागाचे प्रमुख कोण असतात आणि ते भारताच्या लोकशाही व्यवस्थेतील प्रमुख देखील मानले जातात? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक हे आहेत। पहा, ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल। याचे मित्रांनो काही पॉइंट्स पहा, तर भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागाचे प्रमुख हे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आहेत आणि ते भारताच्या लोकशाही व्यवस्थेतील प्रमुख मानले जातात। घटनेतील संबंधित यांच्याशी कलम आहे, पहा कलम 148। ऑप्शन 3 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत असतो? पहा, प्रश्न हा खूप महत्वाचा आहे। पाण्यातील जो आहे म्हणजे असा खालीलपैकी कोणता वायू आहे जो पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय म्हणजे त्याला कमी करण्यास सर्वात कारणीभूत ठरतो? उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक 1, तर नायट्रोजन हा जो वायू आहे हा पाण्यातील ऑक्सिजनला क्षय करण्यासाठी सर्वात कारणीभूत ठरणारा वायू आहे नायट्रोजन। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र आहे? आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठं तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र विचारलेलं आहे। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर मुंबई हे जे आहे हे आपल्या राज्यातील सर्वात मोठं तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र आहे। यामध्ये काही पॉइंट्स पहा, तर मुंबई हे अरबी समुद्रात मुंबई पासून 176 किलोमीटर पश्चिमेत असलेले सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र आहे। कोणत्या ठिकाणी आहे? पहा, अरबी समुद्रात आहे, मुंबई पासून 176 किलोमीटर। मुंबई तेल क्षेत्राचा शोध जो आहे तो 1964 ते 1967 या काळात भारत आणि रशियाच्या संयुक्त तेल संशोधन संघाला भूगर्भ संशोधन जहाजातून खंबातच्या आखातात केलेल्या मोहिमेमध्ये लागलेला आहे। मुंबई तेल क्षेत्राचा शोध पहा 1964 ते 1967 च्या काळात। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, भारतात पहिली जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? पहा, हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण हा प्रश्न आपल्याला आतापर्यंत TCS ने 8 ते 10 वेळा विचारलेला आहे। भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ते वर्ष आहे ऑप्शन क्रमांक 4, तर 1872 या वर्षी भारतातील आपल्या पहिली जनगणना सुरू करण्यात आली आणि ती पण पहा ब्रिटिश राजवटीमध्ये सुरू करण्यात आलेली होती। सन 1931च्या ज्या वेळी इंग्रजांनी भारताची जनगणना केली त्यामध्ये जाती संदर्भातील माहितीची नोंदी देखील करण्यात आल्या होत्या। भारतामध्ये आपल्या दर 10 वर्षानंतर जनगणना केली जाते आणि भारतामध्ये 1872 मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड मेयो याच्या कारकिर्दीत ही जनगणना करण्यात आलेली होती। आपल्या भारतामध्ये शेवटची जनगणना ही 2011 या वर्षी झालेली आहे, त्यामुळे हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। जेवढे काही आपल्याला TCS प्रश्न विचारतं मित्रांनो हे आपल्याला 2011च्याच जनगणनेवरती विचारणार आहे। बाय चान्स आपल्याला एखाद्या जनगणनेचे अध्यक्ष देखील विचारले जाऊ शकतात। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, बृहदेश्वर आणि राजराजेश्वरम हे मंदिर डॅश बांधलेल्या द्राविड वास्तुकलेचे एक उदाहरण आहे। पहा, यामध्ये मंदिर कोणतं आहे? बृहदेश्वर किंवा त्यालाच अजून राजराजेश्वरम मंदिर म्हटलं जातं। तर हे जे मंदिर आहे हे कोणाच्या काळामध्ये बांधलेल्या द्राविड वास्तुकलेचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, तर चोल काळामध्ये हे जे मंदिर आहे पहा राजराजेश्वरम मंदिर हे बांधलेलं आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यावरती काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत पहा, बृहदेश्वर किंवा त्यालाच अजून राजराजेश्वर हे मंदिर म्हटलं जातं, हे चोल या काळामध्ये बांधलेल्या द्राविड वास्तुकलेचा एक नमुना आहे। बृहदेश्वर मंदिर हे तंजावर तामिळनाडूमध्ये कावेरी नदीच्या दक्षिण तीरावर स्थित भगवान शिवाला समर्पित द्राविड शैलीतील हिंदू मंदिर आहे। कोणत्या ठिकाणी आहे? राज्य जर विचारलं तर लक्षात ठेवा तामिळनाडू या राज्यामध्ये आहे।
यानंतरचा प्रश्न आहे 1840च्या दशकात मुंबईत मूर्तीपूजा आणि जाती व्यवस्थेची लढा देण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कोणत्या धार्मिक सुधारणेला सुरुवात झाली होती? पहा, हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. काळ कोणता आहे? 1840चा काळ. 1840च्या दशकात मुंबईमध्ये मूर्तीपूजा आणि जाती व्यवस्थेशी लढा देण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कोणत्या धार्मिक सुधारणेला सुरुवात करण्यात आली? तर ती जी आहे पहा, धार्मिक सुधारणा संघटना म्हणू शकतो किंवा एखादी आपण त्याला संस्था देखील म्हणू शकतो. तर ती आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 परमहंस मंडळी. मित्रांनो पहा, यावरती काही महत्वाचे पॉइंट्स आहेत. सन 1840च्या दशकामध्ये मुंबईत मूर्तीपूजा आणि जाती व्यवस्थेशी लढा देण्याच्या उद्देशाने परमहंस मंडळी या धार्मिक सुधारणेला सुरुवात झाली. परमहंस मंडळी हा एक गुप्त सामाजिक धार्मिक गट होता जो 1849 मध्ये मुंबईत स्थापन झालेला आहे. मित्रांनो हा प्रश्न एक खूप महत्वाचा आहे. पहा, याची सुरुवात दुर्गाराम मेहताजी, दादोबा पांडुरंग तरखडकर आणि त्यांच्या मित्रांच्या गटाने केला होता. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? पहा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षात करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तर 7 सप्टेंबर 1970 या दिवशी. पहा, 7 सप्टेंबर 1970 या रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र जलप्रदूषण प्रतिबंधक नियम 1969च्या तरतुदीनुसार ही जी आहे या मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे महाराष्ट्र राज्यात प्रदूषण नियंत्रणाचं काम करत असते. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाघ हे सुंदरबन मध्ये आढळत असून ते केवळ खारफुटीच्या जंगलात राहणाऱ्या वाघांची संख्या दर्शवितात? हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे. पहा मित्रांनो, तर खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाघ आहेत जे सुंदरबन मध्ये आढळतात आणि ते केवळ खारफुटी जंगलात राहणाऱ्या वाघांची संख्या दर्शवतात? तर ते आहेत पहा ऑप्शन क्रमांक 1 त्याला आपण भारतीय वाघ म्हणतो. भारतीय वाघ किंवा रॉयल बेंगाल हे जे आहे हे त्यांचं नाव आहे. मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यामध्ये पहा, भारतीय वाघ म्हणजे त्याला रॉयल बेंगाल म्हणतो. तर ही सुंदरबन मध्ये आढळत असून हे केवळ खारफुटी जंगलात राहणाऱ्या वाघांची संख्या दर्शवतात. वाघ हे जे आहे हे मांजर कुळातील एक प्राणी असून भारताचा राष्ट्रीय प्राणी देखील आहे. पहा, वाघ लक्षात ठेवायचं. हा प्रश्न आपले 7वी ते 8वी चे विद्यार्थी सुद्धा पहा चुकत आहेत. भारताचा राष्ट्रीय प्राणी जो आहे तो आहे वाघ. वाघाची लांबी ही सर्वसाधारण 6 ते 7 फूट एवढी असते आणि त्याचं जे वजन आहे ते सुमारे 100 ते 200 किलो एवढं असतं. भारतीय वाघ ही सर्वात जास्त संख्या असलेली एकमेव उपप्रजात आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खान्देश किंवा नाशिक विभाग हा डॅश नदी खोऱ्यात वसलेला आहे. या ठिकाणी पहा, खान्देश किंवा नाशिक विभाग जो आहे तो कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर तापी नदीच्या खोऱ्यामध्ये आहे पहा नाशिक विभाग. याचे जे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते पहा. तर नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे तीर्थस्थान मानले जाते. खान्देश भौगोलिक प्रदेशात महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांचा समावेश होतो. हा प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर व तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश आहे. तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील मुलताई या डोंगरामध्ये आहे. मित्रांनो यावरती महत्वाचा पॉइंट पहा, तापी नदी जी आहे तर तापी नदीचा उगम कोणत्या राज्यामध्ये होतो? लक्षात ठेवा, मध्य प्रदेश या राज्यामध्ये होतो. आणि आपला डोंगर विचारला तर मुलताई डोंगर या डोंगरामध्ये तापी नदी जी आहे ती उगम पावते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सीमा रस्ते संघटनेने म्हणजे त्याला आपण म्हणतो पहा बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन, त्याला शॉर्ट फॉर्म आहे पहा ब्रो, BRO, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनने बांधलेला 9.2 किलोमीटर लांबीचा अटल बोगदा डॅशला जोडतो. लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला महत्वाचे 2 प्रश्न आहेत. कोणता पहिला प्रश्न आहे की अटल बोगदा हा कोणी तयार केला? तर ब्रो म्हणजेच बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनने तयार केलेला आहे. किती किलोमीटरचा आहे? 9.2 किलोमीटरचा एवढा आहे. तो कोणता कशाला जोडतो? तर तो जोडतो ऑप्शन क्रमांक 2 मनाली ते लाहोल स्पिती दरीच्या मार्गाने जोडतो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. आणि यावरती काही महत्वाचे पॉइंट्स देखील आहेत.
अटल बोगदा हा माजी भारतीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावर असलेले लेहवरील हिमालयातील पूर्व पीर पंजाल पर्वत रांगेमध्ये रोहतांग खिंडीत बनलेला एक बोगदा आहे. हा भारतातील सर्वात लांब असलेल्या बोगद्यांपैकी एक बोगदा आहे. हा बोगदा मनाली ते लाहोल स्पिती खोऱ्याला जोडण्याचं काम करतो. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, लोक त्यांच्या मूळ ठिकाणाहून स्थलांतरित होतात किंवा त्यांचे राहण्याचे ठिकाण सोडून जातात तेव्हा त्याला काय म्हटले जाते? हा प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा विचारला जातो, कारण या ठिकाणी हा प्रश्न 3 वेळा विचारण्यात आलेला आहे. पहिला पहा प्रश्न काय आहे, लोक त्यांच्या मूळ ठिकाणाहून स्थलांतरित होतात किंवा त्यांचं जे राहण्याचं ठिकाण आहे त्याला ते सोडून जातात, त्या घटनेला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 3 तर पुश फॅक्टर. लक्षात ठेवा, पुश फॅक्टर कशाला म्हटलं जातं हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पुश फॅक्टरवरची आपल्याला व्याख्या देखील विचारलेली आहे. यामध्ये काय आहे, खराब राहणीमान, पर्यावरणाचा ऱ्हास, वाढत चाललेली बेरोजगारी आणि कमी वेतन म्हणजे कमी पगार यांचा समावेश होतो. त्यामुळे जी लोक आहेत हे आपलं स्वतःचं मूळ ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत असतात. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वर्षातील कोणत्या महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटी वादळे वाहतात किंवा वादळी वारे येतात? मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पहा, वादळे येतात असं आहे, वादळे वारे म्हणजेच वादळे येतात. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे? एप्रिल आणि मे म्हणजेच पर्याय क्रमांक 4. तर एप्रिल आणि मे हे जे आहेत पहा हे खूप महत्वाचे महिने आहेत आणि या महिन्यामध्ये संपूर्ण आपल्या राज्यामध्ये गडगडाटी वादळे येत असतात. यामध्ये महत्वाचा पॉइंट्स पहा, उन्हाळा ऋतू जरी असला तरी म्हणजे उन्हाळा ऋतू जरी पावसाचा ऋतू नसला तरी एप्रिल व मे महिन्यामध्ये अधूनमधून वळवाचा पाऊस पडत असतो आणि काही वेळेस ढगांचा गडगडाट होऊन आणि विजांचा कडकडाट होऊन वादळे वारे जे आहेत ते वाहत असतात. साधारणपणे वैशाख महिना व त्यांचा काळ असल्यामुळे त्यांना बंगाली भाषेमध्ये काल बैसाखी या नावाने देखील ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतातील कोणता पहिला जिल्हा असा आहे ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र 100% सौर ऊर्जेवरती चालते? मित्रांनो प्रश्न खूप महत्वाचा आहे. भारतातील आपल्याला असा जिल्हा विचारला आहे की त्या जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे हे 100% सौर ऊर्जेवर चालते आणि तो जो जिल्हा आहे तो आहे पहा सुरत आणि राज्य कोणतं आहे तर गुजरात राज्य. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1816 मध्ये कोणत्या करारामुळे इंग्रज नेपाळ युद्धाचा शेवट ब्रिटिशांच्या बाजूने झाला होता? मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पहा, वर्ष लक्षात ठेवा, 1816 या वर्षी असा कोणता करार झाला की त्या करारा अंतर्गत इंग्रज नेपाळ जो युद्ध आहे हे युद्ध ब्रिटिशांच्या बाजूने त्याचा निकाल लागला होता किंवा त्याचा शेवट झाला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तर सुगौलीचा तह. लक्षात ठेवा, सन 1816 मध्ये सुगौलीच्या करारामुळे इंग्रज नेपाळ युद्धाचा शेवट हा ब्रिटिशांच्या बाजूने झाला होता. सन 1816 मध्ये सुगौली करारावर स्वाक्षरी करून हे जे युद्ध आहे हे संपलं होतं. या करारानुसार काही काळ नेपाळ नियंत्रित प्रदेश म्हणजेच EIC ला दिला, EIC ईस्ट इंडिया कंपनीला दिला होता. इंग्रज नेपाळ युद्ध हे 1814 ते 1816च्या दरम्यान नेपाळचे अधिराज्य व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेलं एक युद्ध होतं. सुगौलीचा तह हा महत्वाचा घटक आहे या प्रश्नामध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, क्रांतीवीर बाबासाहेब सावरकरांची पत्नी येसुबाई सावरकर यांनी देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणत्या संघाची स्थापना नाशिकमध्ये केली होती? मित्रांनो पहा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न परत एक वेळा समजावून घ्या कारण प्रश्न हा खूप महत्वाचा आहे. क्रांतीवीर बाबासाहेब सावरकर यांची पत्नी कोण आहेत? येसुबाई सावरकर यांनी देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने एका संघाची स्थापना नाशिकमध्ये केली होती. तो संघ कोणता आहे तर तो संघ आहे ऑप्शन क्रमांक 1 आत्मनिष्ठ युवती. याची लक्षात ठेवा, स्थापना कोणत्या ठिकाणी झाली आहे? नाशिक या ठिकाणी. कोणी केलेली आहे? येसुबाई सावरकर यांनी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या काळात पहिले बर्मा युद्ध झालेले आहे? पहा, पहिलं बर्मा युद्ध कोणत्या काळामध्ये झालं? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1824 ते 1826 या 3 ते 2 वर्षामध्ये पहिलं बर्मा युद्ध झालेलं आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, 1824 ते 1826 या दरम्यान पहिलं अँग्लो बर्मा युद्ध झालं आणि बर्मामध्ये ब्रिटिश राजवटीची सुरुवात याच वर्षामध्ये झाली होती.
युद्धामुळे बर्माचं राज्य दिवाळखोर झालं आणि ते कायमचं कमकुवत होत गेलं. हे युद्ध ब्रिटिश भारतीय इतिहासातील सर्वात महागड्या युद्धापैकी एक युद्ध ठरलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे? पहा, महाराष्ट्रातील असं कोणतं शहर आहे की जे गोदावरी नदीच्या काठावरती आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. तर नाशिक हे जे शहर आहे, कोणतं शहर आहे? नाशिक शहर. आणि मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला पोलीस भरती नाशिकला विचारण्यात आला होता. पहा, नाशिक हे जे शहर आहे हे गोदावरीच्या नदीच्या काठावरती वसलेलं शहर आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित असणारे हक्क आहेत? यामध्ये 2 हक्क दिलेले आहेत, सांस्कृतिक हक्क आणि शैक्षणिक हक्क. तर हे 2 हक्क भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहेत? लक्षात ठेवा, अनुच्छेद 29 आणि अनुच्छेद 30 यांच्याशी संबंधित आहेत. पहा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो, यामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट्स देखील पहा. तर पहिला पॉइंट काय आहे? सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 29 आणि 30 शी संबंधित आहेत. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 29 हे जे आहे हे अल्पसंख्याकांच्या हितसंबंधाच्या संरक्षणाची हमी देतं, ज्यामध्ये शैक्षणिक संस्थांची स्थापना आणि प्रशासन करण्याचा अधिकार समाविष्ट करण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम जे 30 आहे हे अल्पसंख्याकांना त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार देतो. लक्षात ठेवा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. कलम 29, अनुच्छेद 29 आणि 30 हे जे आहे हे दोघांशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, वारा, सूर्यप्रकाश, बर्फवृष्टी इत्यादी पासून आश्रय मिळण्याच्या उद्देशाने राखलेल्या झाडांच्या किंवा झुडपांचा जो पट्टा आहे खालीलपैकी कशाची व्याख्या केली जाते? मित्रांनो, प्रश्न थोडासा समजावून घ्या. वारा, सूर्यप्रकाश, बर्फवृष्टी इत्यादींपासून आश्रय मिळण्याच्या उद्देशाने राखलेल्या झाडांचा आणि झुडपांचा जो पट्टा आहे त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 1 तर शेल्टर बेल्ट असं त्याला म्हटलं जातं. पहा, शेल्टर बेल्टची व्याख्या लक्षात ठेवा. वारा, सूर्यप्रकाश, बर्फवृष्टी इत्यादींपासून आश्रय मिळण्याच्या उद्देशाने राखलेल्या झाडांचा किंवा झुडपांचा जो पट्टा असतो त्या पट्ट्याला शेल्टर बेल्टची व्याख्या देण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न आहे, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आढळलेल्या एका दुर्मिळ वनस्पतीला कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आलेले आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. या व्हिडिओमध्ये काही आपण 2023 ला झालेले आणि 2024 ला झालेले जे काही करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत हे देखील ऍड केलेले आहेत. तर त्यामधीलच हा एक प्रश्न आहे. पहा, सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये आढळलेल्या एका दुर्मिळ वनस्पतीला कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर शरद पवार यांचं नाव देण्यात आलेलं आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला एक वेळा पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच हा नारा खालीलपैकी कोणी दिला होता? या ठिकाणी एका व्यक्तिमत्वाचं हे उद्गार आहे. पहा, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही जी घोषणा आहे किंवा हा जो नारा आहे हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर बाळ गंगाधर टिळकांनी दिलेला तो नारा आहे. लक्षात ठेवायचा नारा कोणता आहे? स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच हा नारा बाळ गंगाधर टिळक यांचा आहे. टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिले नेते म्हणून ओळखले जातात. टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते देखील आहेत. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल बाळ गंगाधर टिळक. यानंतरचा प्रश्न आहे 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली. त्यावेळी भगतसिंग यांचे वय फक्त डॅश वर्ष एवढे होते. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आहे. पहा, हा प्रश्नाचा उल्लेख आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 तर त्यांचं वय त्यावेळी 23 वर्ष होतं. लक्षात ठेवा, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे जे 3 क्रांतिकारी होते तर त्यांना 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली होती. आणि ही जी फाशी आहे ती फाशी देताना भगतसिंग यांचं वय फक्त 23 वर्ष एवढं होतं.
या तीनही स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतामध्ये दरवर्षी 23 मार्च हा जो दिवस आहे हा शहीद दिवस म्हणून पाळला जातो। मित्रांनो 23 मार्चला काय असतो पहा, शहीद दिवस। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जुने पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? पहा या ठिकाणी काय विचारले, भारतातील सर्वात जुनं पक्षी अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणते आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 वेदांतंगल पक्षी अभयारण्य हे जे आहे हे आपल्या भारतातील सर्वात जुनं पक्षी अभयारण्य आहे। याविषयी काही मित्रांनो महत्त्वाचे पॉइंट्स देखील आहेत, त्या पॉइंट्स मध्ये पहा, भारतातील सर्वात जुने पक्षी अभयारण्य वेदांतंगलला स्थानिक ग्रामस्थांच्या याचिकेमुळे हा दर्जा देण्यात आलेला आहे, जो 1796 मध्ये ब्रिटिश सैनिकांनी पक्ष्यांवरती गोळीबार करताना पाहून ते हैराण झाले होते, त्यामुळे ग्रामस्थांच्या याचिकेमुळे याला दर्जा देण्यात आलेला आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, बौद्ध वास्तुशिल्पात हार्मिका हा शब्द कोणत्या प्रकारच्या संरचनेशी संबंधित येतो? पहा हार्मिका हा जो शब्द आहे हा कोणत्या प्रकारच्या संरचनेशी संबंधित आहे? मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला SSC GD मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे, फक्त तो प्रश्न त्यावेळी हिंदी भाषेमध्ये देण्यात आलेला होता। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर स्तूप या संरचनेशी संबंधित आहे पहा हार्मिका हा शब्द। लक्षात ठेवा हार्मिका हा शब्द स्तूपाशी संबंधित येतो। स्तूप ही मुख्यतः बौद्ध धर्मीयांची एक वास्तुरचना आहे। यामध्ये मूर्तिकला, वास्तुकला, चित्रकला या तीनही कला बौद्ध प्रकारामध्ये झालेल्या कलेचा आविष्कार आहेत। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, 1904 मध्ये पुण्यात श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज याची स्थापना डॅश यांनी केलेली आहे। या ठिकाणी आपण म्हणू शकतो पहा एक संघटना असल्यासारखे किंवा एक मित्रमंडळ असल्यासारखं आहे। तर हे कोणतं आहे? श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज याची स्थापना पुणे या जिल्ह्यामध्ये झाली। पहा कोणत्या? पुणे या ठिकाणी झाली। कधी झाली? 1904। तर ती जी स्थापना आहे किंवा आपण त्याला काय म्हणतो ती जी सुरुवात आहे तर ती कोणी केली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर शिवराम जानबा कांबळे यांनी स्थापना केलेली आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, जगाचे फुफ्फुसे म्हणून ओळखले जाणारे अमेझॉनचे जंगल खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये स्थित आहे? पहा अमेझॉनचं जे जंगल आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे। अमेझॉन फॉरेस्ट हे जे आहे हे कोणत्या खंडामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर दक्षिण अमेरिका। लक्षात ठेवा साऊथ अमेरिका, दक्षिण अमेरिका म्हणजे साऊथ अमेरिका या खंडामध्ये स्थित आहे पहा अमेझॉनचं जंगल, आणि याच जंगलाला जगाचं फुफ्फुसे म्हणून देखील ओळखलं जातं। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी भारत आणि पाकिस्तान दरम्यान असलेली आंतरराष्ट्रीय रेल्वे कोणती आहे? हा देखील मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे। हा प्रश्न आपल्याला RRB साठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि एक वेळा हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान असलेली आंतरराष्ट्रीय रेल्वे कोणती आहे? तर ती आहे ऑप्शन क्रमांक 3 समझौता एक्सप्रेस। ही जी आहे ही भारत, लक्षात ठेवा भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान असलेली एक आंतरराष्ट्रीय रेल्वे आहे। ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता जगातील असा एकमेव देश आहे जिथे वाघ आणि सिंह हे दोन्ही आहेत? मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा, जगातील असा एकमेव देश आहे की ज्या ठिकाणी वाघ आणि सिंह हे दोन्ही आढळतात। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2, तर भारत हा जगातील असा एकमेव देश आहे ज्या ठिकाणी वाघ आणि सिंह हे दोन्ही आढळतात। गुजरातमधील जे गीर जंगल आहे हे भारतीय सिंहाचे नैसर्गिक अधिवास आहे आणि वाघ हे जे आहे हे मध्य प्रदेशातील जंगले, पश्चिम बंगालचे सुंदरबन आणि हिमालयीन प्रदेशामध्ये आढळतो। वाघ लक्षात ठेवायचे कोणत्या कोणत्या ठिकाणी? तर पश्चिम बंगालचं सुंदरबन आणि मध्य प्रदेशचे जंगले आणि हिमालय प्रदेश, आणि गीर हे जे जंगल आहे किंवा अभयारण्य म्हणू शकतो तर हे सिंहाचं नैसर्गिक अधिवास आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। मित्रांनो आपल्याला याच प्रश्नावरती 2019 ला एक प्रश्न विचारला होता पहा, तर गीर हे जे जंगल आहे हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर लक्षात ठेवायचे गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे गीर। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल।
यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानात मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलेली आहेत? लक्षात ठेवा, हा प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला एमपीएससी प्री मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. हाच प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. त्या आणि वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. यामध्ये तलाठी आणि वनरक्षक भरती ही जी आहे ही TCS पॅटर्नद्वारे घेतलेली होती आणि त्यामुळे हा प्रश्न देखील विचारण्यात आलेला आहे. तर संविधानात मूलभूत कर्तव्य हे जे आहेत हे कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आलेले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. तर राज्यघटनेतील जी 42वी घटना दुरुस्ती झाली, कितवी 42वी घटना दुरुस्ती, तर या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य जे आहेत ती समाविष्ट करण्यात आलेली आहेत किंवा ते जोडण्यात आलेली आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, बँकिंग प्रणालीतील कोणती संस्था अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठ्याचे नियमन आणि नियंत्रण करते? प्रश्न मित्रांनो हा महत्वाचा आहे. बँकच्या रिलेटेड जर काही प्रश्न आले तर यामध्ये सर्वात पहा मेजर 2 बँक असतात. पहिली असते पहा RBI आणि दुसरी असते जास्तीत जास्त करून नाबार्ड. त्यामुळे हा प्रश्न थोडासा लक्ष देऊन ठेवा. बँकिंग प्रणालीतील कोणती संस्था अर्थव्यवस्थेतील चलन आणि पुरवठ्याचं नियमन सोबतच त्यावरती नियंत्रण ठेवते? तर ती बँक आहे ऑप्शन क्रमांक 1 भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI. या ठिकाणी आपल्याला RBI वरती अजून एक इम्पॉर्टंट प्रश्न विचारला जातो. RBI ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? जी भारतीय रिझर्व्ह बँक आहे तिची जी स्थापना आहे ही 1935 या वर्षाची स्थापना आहे. या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला 1935चा पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता पहा. म्हणजे 1935 हे जे ऑप्शन आहे हे आपलं उत्तर असणार आहे पहा. पोलीस भरतीला यावरती प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1. तर पहा या ठिकाणी काही महत्वाचे पॉइंट्स देखील आहेत. तर बँकिंग प्रणालीतील भारतीय रिझर्व्ह बँक ही संस्था अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठ्याचे नियमन आणि नियंत्रण करत आहे. तर RBI ही देशातील बँकिंग नियामक संस्था आहे जी व्याजदरापासून बँकांपर्यंतचे बँकिंग नियम बनवते आणि ज्याचे पालन बँकेंना करावे लागते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, 44व्या घटना दुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार काढून टाकण्यात आलेला आहे? पहा 44वी घटना दुरुस्ती झाली तर त्या घटना दुरुस्तीने कोणता असा एक अधिकार आहे की मूलभूत अधिकारांच्या यादीमधून तो अधिकार वगळण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 जो संपत्तीचा अधिकार. लक्षात ठेवा मित्रांनो, संपत्तीचा अधिकार जो आहे तो मूलभूत अधिकारांच्या यादीमध्ये येत होता. म्हणजे मूलभूत अधिकारांमध्ये संपत्तीचा अधिकार देखील होता. पण ज्यावेळी 44वी घटना दुरुस्ती झाली तर 44व्या घटना दुरुस्तीमधून संपत्तीचा अधिकार जो आहे तो मूलभूत अधिकाराच्या यादीमधून बाहेर काढण्यात आला. म्हणजे त्याला ते वगळण्यात आला आहे. पर्याय काय आहे? 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गुलमर्ग व सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत? या ठिकाणी प्रश्न हा महत्वाचा आहे पहा. गुलमर्ग आणि सोनमर्ग ही काय आहेत? थंड हवेची ठिकाणं आहेत. ही कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर जम्मू काश्मीर. लक्षात ठेवा जम्मू काश्मीर या राज्यामध्ये स्थित आहेत पहा गुलमर्ग आणि सोनमर्ग. या ठिकाणी राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश असं देखील आपल्याला या ठिकाणी नंतर येऊ शकतं. लक्षात ठेवा कारण 2023च्या प्रश्नपत्रिकेतील हा प्रश्न आहे. त्यावेळी जम्मू काश्मीर आहे या ठिकाणी आपल्याला राज्य म्हणून सांगण्यात आलेलं होतं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 2022-2023 या आर्थिक वर्षामध्ये GDP वाढीची म्हणजेच विस्ताराची टक्केवारी किती होती? हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे. 2022-23च्या करंट अफेअर्सचा हा प्रश्न आहे. लक्षात ठेवायचे 2023ला झालेले प्रश्न आहेत म्हणून यावरती 2022चे करंट अफेअर्सचे प्रश्न विचारण्यात आले होते. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर 7%. किती? 7% एवढा जो आहे तो 2022-2023च्या आर्थिक वर्षामध्ये GDP वाढीचा टक्केवारीचा विस्तार आहे. किती आहे? एकूण 7% एवढा. आणि सन 2030 पर्यंत भारताचा GDP जपान आणि जर्मनीला मागे टाकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील बहुतांश वनक्षेत्रात कोणत्या प्रकारचे जंगल आहे? आपल्याला काय विचारलंय? महाराष्ट्र राज्यातील जे काही वनक्षेत्र आहे त्यामध्ये सर्वाधिक जास्त प्रकारचं जंगल कोणतं आहे?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 शुष्क पानझडी प्रकारची जी जंगले आहेत ही आपल्या महाराष्ट्रातील बहुतांश वनक्षेत्रामध्ये आढळतात। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। मित्रांनो यावरती काही महत्त्वाचे पॉइंट्स पहा। तर महाराष्ट्रातील बहुतांश वनक्षेत्रामध्ये शुष्क पानझडी प्रकारची जंगलं आढळतात। शुष्क पानझडी वने हे वार्षिक 50 ते 100 सेंटीमीटर पावसाच्या प्रदेशात आढळतात। राज्यातील एकूण वनक्षेत्रात या वनांचं प्रमाण 60 ते 62% एवढं आहे। किती आहे? 60 ते 62%। लक्षात ठेवा 60 ते 62%। यानंतरचा प्रश्न आहे ब्राह्मो सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली, जी नंतर ब्राह्मो समाज म्हणून ओळखली जाऊ लागले। मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। यावरती आपल्याला 3 प्रश्न हे नेहमी विचारले जातात। लक्षात ठेवा 3 प्रश्न कोणते कोणते आहेत हे देखील सांगतो। तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तर 1828 साली। लक्षात ठेवा यातील पहिला प्रश्न काय आहे की ब्राह्मो समाज किंवा ब्राह्मो सभा याची स्थापना कधी झाली, तर काय आहे वर्ष 1828 या वर्षी झालेली आहे। या ठिकाणी ब्राह्मो सभेचंच नवीन नाव काय आहे की ब्राह्मो समाज आहे। आणि 20 ऑगस्ट 1828 मध्ये ब्राह्मो सभेची स्थापना राजा राममोहन रॉय आणि एक पार्टनर होते पहा द्वारकानाथ टागोर यांनी केलेली आहे। 2 नावं लक्षात ठेवा राजा राममोहन रॉय आणि द्वारकानाथ टागोर यांनी। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे। महाराष्ट्रातील हवामान हे कशा प्रकारचं आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचं जे हवामान आहे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळतं। लक्षात ठेवा याचे पॉइंट्स कोणते कोणते आहेत। महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे हवामान आहे। महाराष्ट्राचे हवामान उष्णकटिबंधीय मान्सूनचे आहे कारण हे पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो आणि उन्हाळा हा खूप गरम जातो आणि हिवाळा त्याच पद्धतीने थंड असतो। महाराष्ट्र पठारावरती हवामान कोरडे तर कोकणचे हवामान उष्ण आणि दमट असतं। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता जलसिंचन प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्प आहे। पहा भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्प कोणता आहे। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर भाकरा नांगल हा जो आहे हा आपल्या देशातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्प आहे। मित्रांनो हा प्रश्न आपल्याला म्हाडा भरती जी झाली होती पहा 2022 ला म्हाडा भरतीला सुद्धा विचारण्यात आला होता। हा प्रश्न आपल्याला तलाठी भरती जी झाली 2023 ला त्याला देखील विचारण्यात आला होता। हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती 2023 मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे आणि पोलीस भरती 2023 आणि 24 म्हणजे जी झालेली आहे त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे। भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्प भाकरा नांगल आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेच्या माहितीनुसार भारतातील कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींची जनसंख्या ही सर्वाधिक आहे। या ठिकाणी लक्षात ठेवायचे दरवर्षी लक्षात ठेवा 2011 हे जे वर्ष आहे या वर्षी भारताची शेवटची जनगणना झाली होती। त्यानंतर अद्यापही 2024-25 पर्यंत भारताची जनगणना झालेली नाही। त्यामुळे जेवढे काही प्रश्न आहेत ते 2011 वरच आपल्याला विचारले जाणार आहेत। तर प्रश्न काय आहे भारतातील कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींची संख्या सर्वाधिक आहे। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जे मध्य प्रदेश राज्य आहे पहा MP तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार भारतातील मध्य प्रदेश हे असं राज्य आहे की त्या राज्यामध्ये अनुसूचित जमातींची जनसंख्या जी आहे ही सर्वात जास्त आहे। भारतातील मध्य प्रदेशामध्ये 46 मान्यता प्राप्त अनुसूचित जमाती आहेत आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक अनुसूचित जमातींची लोकसंख्या ही 14.7% एवढी आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मध्य प्रदेश। या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे IBEF अहवाल 2020च्या माहितीनुसार महाराष्ट्र भारतातील सर्वात मोठा डॅश उत्पादक देश आहे। हा प्रश्न थोडासा नोट करून घ्यायचा आहे कारण हा प्रश्न थोडासा जुना आहे मित्रांनो 2020 वरील विचारला आहे। तरीही आपण मागचे प्रश्न घेत आहोत त्यामुळे हा प्रश्न आपण मुद्दाम घेतलेला आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 4 तर ऊस उत्पादक। लक्षात ठेवा IBEF अहवाल 2020च्या माहितीनुसार महाराष्ट्र हा भारतातील सर्वात मोठा उत्पादक राज्य बनलेला आहे।
आणि उष्णकटिबंधीय पीक आहे जे इतर अनेक देशांसह भारतामध्ये सुद्धा घेतलं जातं. पुणे, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर हे राज्यातील प्रमुख ऊस उत्पादक प्रदेश आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा. आणि प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देत राहा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील होत राहील. आणि मित्रांनो, हा प्रश्न आपला TCS मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे, म्हणजे हा 2023 चा प्रश्न असणार आहे. ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला सोलापूर पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते? पहा, महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांग कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर सह्याद्री पर्वतरांग ही जी पर्वतरांग आहे यालाच महाराष्ट्र राज्याचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा कोणती पर्वतरांग? सह्याद्री पर्वतरांग. सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम किनाऱ्या शेजारी उभी असलेली डोंगराची एक रांग आहे. या डोंगर रांगेचं क्षेत्रफळ 60,000 चौरस किलोमीटर असून या रांगेची सरासरी उंची 1200 मीटर इतकी आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सोलापूर व अहमदनगर हे पश्चिम पठारी जिल्हे डॅश क्षेत्रांच्या केंद्रस्थानी आहेत. या ठिकाणी पहा, अहमदनगर हे जे आहे, जर आपल्याला बाय चान्स नंतर काही विचारला प्रश्न तर अहमदनगरच्या ऐवजी अहिल्यादेवी नगर किंवा अहिल्यानगर असा प्रश्न विचारला जाईल, कारण अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यादेवी नगर किंवा अहिल्यानगर असं ठेवण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, आपण मुद्दाम हा प्रश्न घेतलेला आहे कारण हा जुन्या प्रश्नपत्रिकेतील जशास तसा प्रश्न आहे. सोलापूर व अहमदनगर हे पश्चिम पठारी जिल्हे डॅश क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, तर शुष्क क्षेत्राच्या केंद्रस्थानी येतात पहा सोलापूर आणि अहमदनगर हे जिल्हे. अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. त्याच्या उत्तरेस नाशिक व छत्रपती संभाजीनगर, पूर्वेस बीड, दक्षिणेस सोलापूर, उस्मानाबाद म्हणजेच कोणतं, तर धाराशिव, आणि पश्चिमेस पुणे व ठाणे हे जिल्हे आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जैन आगम हे जैन धर्मांचा पवित्र ग्रंथ आहे. हे ग्रंथ प्रामुख्याने कोणत्या भाषेमध्ये लिहिलेले आहेत? या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. पहा, पहिला प्रश्न कोणता आहे की जैन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? जसं की हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, त्याच पद्धतीने जैन धर्माचा पवित्र ग्रंथ जो आहे तो आहे जैन आगम. आणि हा जैन आगम ग्रंथ कोणत्या भाषेमध्ये लिहिलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर प्राकृत भाषेमध्ये लिहिण्यात आलेला आहे पहा जैन आगम हा ग्रंथ. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भूतानमध्ये कोणत्या प्रकारचे शासन अंमलात आणले जाते? पहा, भूतान हा जो देश आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारचं शासन कार्य करतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 2, तर घटनात्मक राजेशाही. लक्षात ठेवा, घटनात्मक राजेशाही हे जे आहे अशा प्रकारचं शासन आहे पहा भूतान देशामध्ये. लक्षात ठेवा, भूतानमधील जे सरकार आहे याचं स्वरूप आहे लोकशाही, पण हे संवैधानिक राजेशाहीमध्ये येतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न थोडासा मोठा आहे पण प्रश्न समजून घ्या, कारण या प्रश्नामध्ये आपल्याला 1 ते 2 प्रश्न हे अजून नवीन तयार होत आहेत. यामध्ये काय आहे, 1928 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातमधील बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले. हे आंदोलन डॅश यांच्या विरोधात होते. पहा, लक्षात ठेवा, प्रश्न हा खूप महत्वाचा आहे. यामध्ये आपल्याला 2 प्रश्न कोणते तयार होतात हे तुम्हाला मी सांगतो, पण उत्तर काय आहे पहा, तर जमीन महसुलातील वाढ जो आहे यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं होतं. कोणतं? बारडोलीचं आंदोलन. तर यामध्ये महत्वाचा पहिला प्रश्न काय आहे की बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व किंवा बारडोली आंदोलनाचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं होतं. कधी केलेलं आहे पहा, 1928 या वर्षी. आणि हे कशासाठी होतं आंदोलन? तर जमीन महसुलातील जी वाढ होती त्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं होतं.
बारडोली सत्याग्रह ही एक कृषी चळवळ होती ज्याचं नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं होतं. या आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व केल्यामुळे त्यांना सरदार ही पदवी देण्यात आलेली होती. लक्षात ठेवा, कशामुळे सरदार ही पदवी देण्यात आली होती, तर त्यांनी बारडोलीचं जे सत्याग्रह आहे तो यशस्वीपणे ते आंदोलन केलं होतं, त्यामुळे त्यांना सरदार ही पदवी देण्यात आलेली होती. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, संसदेत राष्ट्रपतींद्वारे अँग्लो इंडियन समुदायाचे किती सदस्य नामांकित केले जाऊ शकतात? मित्रांनो, हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पहा, संसदेमध्ये राष्ट्रपतीद्वारे किती अँग्लो इंडियन समूहाचे किती सदस्य असतात की ते नामांकित केले जाऊ शकतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर 2 सदस्य जे आहेत ते नामांकित केले जाऊ शकतात. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, डॅश म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता याची खात्री होय. पहा, महत्वाचा प्रश्न आहे. डॅश म्हणजे काय, म्हणजे असं की त्याला आपण व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता व अखंडता असं म्हणू शकतो. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 जो बंधुभाव आहे. बंधुभाव म्हणजे काय, तर व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि अखंडता. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा मित्रांनो, बंधुभाव म्हणजे काय, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता व अखंडता याची खात्री म्हणजेच बंधुभाव होय. बंधुभाव म्हणजे बंधुत्वाची भावना तसेच मूलभूत कर्तव्य जे देण्यात आले आहेत अनुच्छेद 51A मध्ये. त्यामध्ये कोणतं आहे, धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा विभागीय विविधतेच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व लोकांचा एकोपा आणि समान बंधुभावाची भावना वाढवणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. कलम लक्षात ठेवा, अनुच्छेद 51A मध्ये. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये डॅशचे समृद्ध साठे आहेत. महाराष्ट्रातील रत्नागिरी हे जे ठिकाण आहे तर रत्नागिरीत कोणत्या कशाचे साठे हे जास्त प्रमाणात आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर आपल्या राज्यामध्ये रत्नागिरी हे जे जिल्हा आहे यामध्ये बॉक्साईटचे जे साठे आहेत हे खूप प्रमाणात आढळतात. लक्षात ठेवा, बॉक्साईटचे साठे जे आहेत हे मोठ्या प्रमाणात आहेत रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये. बॉक्साईटचा उपयोग हा प्रामुख्याने ॲल्युमिनियम निर्मितीसाठी केला जातो. भारतातील सुमारे 21% बॉक्साईटचे साठे किंवा बॉक्साईटचं उत्पादन हे महाराष्ट्र राज्यामध्ये केलं जातं. किती टक्के आहे? 21% इतकं. महाराष्ट्रातील बॉक्साईटचे साठे उच्च प्रतीचे आहेत आणि ते कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, सांगली व सातारा या जिल्ह्यामध्ये देखील आढळतात. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, विदर्भातील मुख्य शहराचं नाव सांगायचं आहे. पहा, विदर्भातील मुख्य शहर. मित्रांनो, एकदम सोपा प्रश्न आहे आणि 2023ला मी हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये सुद्धा पोस्ट केला होता. त्यातील फक्त जवळपास आपल्याला 39% विद्यार्थ्यांनी उत्तर याचं बरोबर दिलं होतं. तर विदर्भातील मुख्य शहर जे आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे मुख्य शहर आहे. लक्षात ठेवा, विदर्भातील मुख्य शहराचं नाव नागपूर आहे. नागपूर हे महाराष्ट्र राज्याची उपराजधानीचे शहर आहे व राज्यातील 3रं मोठ्या क्रमांकाचं शहर आहे. नागपूर जिल्हा व राज्याच्या नागपूर विभागाचे प्रशासकीय मुख्यालय देखील आहे. महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी भरवलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या आंदोलनाचा उद्देश जंगलाचे संवर्धन हा आहे ज्यात लोक झाडे कापली जाण्यास प्रतिबंध करतात? पहा, महत्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी असं कोणतं आंदोलन आहे की त्या आंदोलनाचा उद्देश काय आहे की जंगलाचं संवर्धन करणं आणि त्यामुळे जे लोक आहेत ती झाडे कापले जाऊ नयेत म्हणून त्यासाठी प्रतिबंध करतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर चिपको आंदोलन याचा उद्देश आहे पहा जंगल संवर्धनाचा. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, हिमालयाच्या खालीलपैकी कोणता भाग हा सतलज आणि काली नद्यांच्या दरम्यान वसलेला आहे? हा देखील प्रश्न हा खूप महत्वाचा आहे. पहा, हिमालयाचा खालीलपैकी असा कोणता भाग आहे की तो सतलज आणि काली नदीच्या दरम्यान मध्ये येतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर कुमाऊ हिमालय हे जे आहे हा एक असा भाग आहे हिमालयाचा जो सतलज आणि काली नदीच्या दरम्यान वसलेला आहे. कुमाऊ हिमालय. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर पहा मित्रांनो, खूप महत्वाचे पॉइंट्स आहेत पहा हिमालय पर्वताचे. तर हिमालयाची पूर्व पश्चिम असे 3 विभाग केले जातात. त्यामध्ये पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय हे जे आहेत हे हिमालयाचे पूर्व पश्चिम असे 3 भाग आहेत. यामध्ये पहा पश्चिम हिमालय काय आहे तर या हिमालयाचे प्राकृतिक दृष्ट्या 3 विभाग पडतात.
काश्मीर हिमालय, हिमाचल हिमालय आणि कुमाऊ हिमालय. कुमाऊ हिमालय हे सतलज नदीपासून पूर्वेला काली नदीपर्यंत पसरलेलं आहे. उत्तराखंडामधील पर्वतरांगेला कुमाऊ हिमालय असं म्हणतात. गंगा नदी, यमुना नद्यांची उगमस्थाने याच कुमाऊ हिमालयामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपलं उत्तर सांगितलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य 1958 मध्ये कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले? मित्रांनो, हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे. आपल्या राज्यातील पहिलं वन्यजीव अभयारण्य कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलं? 1958 या वर्षी. पण ते कोणत्या जिल्ह्यामध्ये करण्यात आलं? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे आपल्याला कमेंट करून सांगत राहायचे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये 1958 साली आपल्या राज्यातील पहिलं वन्यजीव अभयारण्य हे स्थापन करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, अजिंठा लेणी कोणत्या शहराच्या उत्तरेस सुमारे 2 तासांच्या अंतरावरती आहे? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा कन्फ्यूज करणारा आहे, कारण यामध्ये काय विचारलं आहे पहा, अजिंठा लेणी कोणत्या शहराच्या उत्तरेस सुमारे 2 तासांच्या अंतरावरती आहे. लक्षात ठेवायचे, आपल्याला प्रश्न असा नाही विचारला की अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. जवळपास प्रश्न सेम आहे, फक्त थोडासा फिरवून विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, तर छत्रपती संभाजीनगर या शहराच्या उत्तरेस आहेत पहा अजिंठा लेणी, जे की 2 तासाच्या अंतरावरती आहेत. आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये पहा अजिंठा आणि वेरूळच्या लेणी. पहा, अजिंठा लेणी ही प्राचीन बौद्ध रॉक कट आर्किटेक्चर मधील एक महान कामगिरीचे एक उदाहरण आहे. महाराष्ट्र राज्यातील प्राचीन अजिंठा वेरूळ लेणी ही सातवाहन, वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट या काळामध्ये निर्माण झाली, किंवा एक प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो बांधण्यात आली. तर ही लेणी त्यांच्यातील स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत. ही लेणी छत्रपती संभाजीनगर शहराच्या सुमारे 2 तासांच्या अंतरावरती स्थित आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल, छत्रपती संभाजीनगर. यानंतरचा प्रश्न आहे पहा, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पुण्यातील वनराई संघटनेचे प्रणेते खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. वनरक्षक भरती 2023 मध्ये हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला होता, त्यामुळे हा प्रश्न लक्ष देऊन ऐकायचा आहे. पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पुण्यातील वनराई संघटनेचे प्रणेते कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर मोहन धारिया हे जे आहेत हे पुण्यातील वनराई जी संघटना आहे याचे नेते आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. ती 1951 मधील 361 दशलक्षावरून 2011 मध्ये डॅश पर्यंत पोहोचलेली आहे. या ठिकाणी 361 दशलक्ष अशी दिलेली आहे. लक्षात ठेवा, 1951 मध्ये किती होती? 361 दशलक्ष. म्हणजे किती झाले ते? तर जवळपास आपण त्याला म्हणू शकतो 36 कोटी एवढी. पण 2011 मध्ये ती किती आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार आपल्या भारताची जी लोकसंख्या होती तर ती 1210 दशलक्ष. पहा, थोडंसं फिरवून विचारण्यात आलेलं आहे. 1210 दशलक्ष म्हणजेच किती? तर 121 कोटी एवढी भारताची लोकसंख्या होती 2011च्या जनगणनेनुसार. मित्रांनो, प्रश्न थोडासा कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे. या ठिकाणी पहा काय सांगितलं आहे, 1951 ला किती होती? 361 दशलक्ष म्हणजे किती? तर 36 कोटी. आणि 2011 मध्ये किती आहे? 1210 दशलक्ष म्हणजे किती? 121 कोटी एवढी. आणि सध्याची भारताची लोकसंख्या, सध्याची म्हणजे पहा, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 2023 मध्ये विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे आपण सध्या हा शब्द वापरलेला आहे. प्रश्नपत्रिकेनुसार 2023 ला 1,34 कोटी म्हणजे किती? तर 134 कोटी. या ठिकाणी जे अंक दिलेले आहेत ते थोडेसे कन्फ्यूज करणारे दिलेले आहेत. तर जगाच्या लोकसंख्येत भारताचा वाटा हा 17% एवढा आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या डॅश मध्ये विहित केलेल्या प्रक्रियानुसारच राष्ट्रपतींना काढले गेले पाहिजे. मित्रांनो, हा प्रश्न एक खूप थोडासा महत्वाचा आहे. पहा, तर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात म्हणजे असं सांगितलं आहे की प्रक्रियानुसारच राष्ट्रपतींना काढण्यात आलं पाहिजे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, तर अनुच्छेद 61. लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 61 नुसार विहित केलेल्या प्रक्रियेनुसारच राष्ट्रपतींना काढले गेले पाहिजे. घटनेच्या अनुच्छेद 61 नुसार राष्ट्रपतींना घटनेचं उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुद्ध महाभियोगाचा ठराव आणता येतो.
जेव्हा एखाद्या राष्ट्रपतीवर घटनेच्या उल्लंघनासाठी महाअभियोग चालवला जातो तेव्हा संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आरोपाला प्राधान्य दिले जाते? पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल अनुच्छेद 61. यानंतरचा प्रश्न आहे पहा, जुलै 1924 मध्ये खालीलपैकी कोणी महाराष्ट्रात बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केलेली आहे? मित्रांनो, असे जे सभा असतात किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो पहा, संघटना ज्या असतात, संघटना आणि त्याचे संस्थापक कोण आहेत यावरती आपल्याला खूप सारं TCS प्रश्न विचारत आहे. त्यामध्येच हा एक प्रश्न आहे, जुलै 1924 मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये बहिष्कृत हितकारिणी सभा कोणी स्थापन केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जुलै 1924 मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये बहिष्कृत हितकारिणी सभा जी आहे ती स्थापन केली होती. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी सामाजिक चळवळ उभी करण्याच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 जुलै 1924 रोजी मुंबई या ठिकाणी बहिष्कृत हितकारिणी सभाची स्थापना केली होती. सामाजिक व राजकीय दृष्ट्या तळागाळात फेकल्या गेलेल्या भारतीयांना समाजातील इतरांच्या बरोबर आणणे या सभेचं हे उद्दिष्ट होतं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 2020-2021 पर्यंतच्या माहितीनुसार भारतामध्ये रस्त्यांचे जगातील डॅश जाळे आहे जे एकूण सुमारे 62.16 लाख किलोमीटर एवढे आहे. मित्रांनो, हे खूप महत्वाचा प्रश्न आहे. 2020-2021 पर्यंतचीच ही माहिती दिलेली आहे आणि त्यानुसारच हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे पहा, ऑप्शन क्रमांक 2 तर दुसऱ्या क्रमांकाचं मोठं जाळं. लक्षात ठेवा, भारतामध्ये रस्त्यांचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे जाळे आहे. एकूण सुमारे ते 62.16 लाख किलोमीटर एवढं आहे आणि हे जे आहे हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं जाळं आहे. यामध्ये 62.16 लाख किलोमीटरचा अंतर आहे. भारतात 71% माल वाहतूक व 85% प्रवासी वाहतूक याच रस्त्यांमार्फत केली जाते. युनायटेड स्टेटमधील जगातील सर्वात मोठे रस्त्याचे जाळे आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, सुवर्णरेखा नदी ही पूर्व भारतातील अनेक राज्यांमधून वाहते. ती प्रामुख्याने कोणत्या 2 राज्यांमधून प्रवाहित होते? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा. सुवर्णरेखा नदी ही जी आहे ही पूर्व भारतातील खूप म्हणजे थोड्याशा राज्यांमधून वाहते, पण ती प्रामुख्याने कोणत्या 2 राज्यांमधून प्रवास करते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर झारखंड आणि ओडिसा. लक्षात ठेवा, झारखंड आणि ओडिसा या राज्यामधून जी सुवर्णरेखा नदी आहे ही प्रामुख्याने वाहत आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते? पहा, चलन म्हणजे काय, तर जे काही रुपये वगैरे आहे तर ती कोणती अशी संस्था आहे की ती जारी करू शकते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तर भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार म्हणजेच कोणती तर RBI. लक्षात ठेवा, RBI आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ह्या ज्या 2 संस्था आहेत आपण म्हणू शकतो त्या भारतामध्ये चलन जे आहे ते जारी करू शकतात. मित्रांनो, याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट देखील आहेत, ते पॉइंट देखील पाहून घेऊया. तर पहा, भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार या संस्था भारतामध्ये चलन जारी करू शकतात. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आणि भारतीय बँकिंग प्रणाली नियमनासाठी जबाबदार नियामक संस्था आहे. RBI वरती अजून एक आपल्याला प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. पहा, RBI ची स्थापना कधीची आहे तर 1935 या वर्षी RBI ची स्थापना करण्यात आलेली आहे आणि ही भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या मालकीखाली येते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा, भारतामध्ये चलन कोण जारी करू शकतं तर RBI आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्री परिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते? हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये घेतलेले जेवढे काही 20 प्रश्न आहेत हे आपल्याला टोटल प्रश्न 2023च्या भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत आणि सर्वच्या सर्व प्रश्न हे TCS पॅटर्न नुसार घेण्यात आलेले आहेत. तर पहा प्रश्न परत एक वेळा पहा, भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्री परिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर लोकसभेला ती उत्तरदायी असते. पहा पॉइंट्स कोणते कोणते आहेत. भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्री परिषद ही सामूहिकरित्या लोकसभेला उत्तरदायी असते. अनुच्छेद 75 नुसार मंत्री हे लोकसभेला जबाबदार असतात. अनुच्छेद कोणता आहे 75.
मंत्री परिषद लोकसभेला थेट जबाबदार असते आणि जोपर्यंत तिला लोकसभेमध्ये बहुमताचा पाठिंबा मिळतो तोपर्यंतच ती पदावरती राहू शकतात. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा, लोकसभा. यानंतरचा प्रश्न आहे, घटना आणि वर्ष यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळवलेली नाही? पहा, योग्यरित्या जुळवलेली नाही म्हणजे काय विचारलंय? हे जे काही ऑप्शन आहेत त्यामध्ये चुकीची जोडी, पहा कोणती चुकीची जोडी खालीलपैकी कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा, ऑप्शन क्रमांक 2. तर मुस्लिम लीगची स्थापना ही 1910 ही जी जोडी आहे ही चूक जोडी आहे, पण आपलं उत्तर हे बरोबर आहे. लक्षात ठेवायचे, मुस्लिम लीग जी आहे याची जी स्थापना आहे ती 1906 या वर्षी करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही जी जोडी आहे ही जोडी चुकीची आहे, पण उत्तर आपलं 2 हे बरोबर आहे. यामध्ये लक्षात ठेवा, जे मुस्लिम लीग आहे त्याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स देखील पहा. तर अखिल भारतीय मुस्लिम लीग ही ब्रिटिश भारतातील हा एक राजकीय पक्ष आहे आणि या पक्षाची स्थापना 30 डिसेंबर 1906 रोजी झाली होती. मित्रांनो, यावरती आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा प्रश्न एक वेळा विचारण्यात आला आहे पहा. 2023च्या मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? तर 1906 या वर्षी झालेली आहे. नवाब सलीम उल्ला यांनी मुस्लिमांची स्वतंत्र राजकीय संघटना उभारण्यासंबंधीचा एक ठराव मांडला होता. हकीम अजमल खान यांनी त्यास अनुमोदन दिलं आणि त्याच प्रकारे डिसेंबर 1906 मध्ये मुस्लिम लीग जी आहे ही स्थापन करण्यात आली होती. लक्षात ठेवा, यामध्ये पहिलं स्वातंत्र्य युद्ध 1857 बरोबर आहे. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना जी आहे ती 1885 हे देखील बरोबर आहे. असहकार चळवळीची सुरुवात 1920 हे देखील बरोबर आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जे तिसरा ऑप्शन आहे त्यावरती एक वेळा प्रश्न विचारण्यात आला होता, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ती झाली होती पहा 1885 वर्षी. आणि या प्रश्नाचं आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे, पवन ऊर्जा क्षमतेनुसार भारताचे स्थान REN 21 म्हणजेच अक्षय ऊर्जा 2022 जागतिक स्थिती या अहवालानुसार कितवं स्थान आहे? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा मित्रांनो. पवन ऊर्जा क्षमतेनुसार भारताचं स्थान म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो? अक्षय ऊर्जा 2022 जागतिक स्थिती अहवालानुसार कितवं स्थान आहे? हा प्रश्न 2022 चा आहे, कारण या ठिकाणी आपण काही अपडेट प्रश्न देखील घेतलेले आहेत. लक्षात ठेवा, 2022 नुसार कितवं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1. तर चौथा स्थान जे आहे ते आपल्या भारताचं आहे. भारतामध्ये 1985 मध्ये गुजरातमधील मांडवी या ठिकाणी व्यापारी तत्वावर पवन ऊर्जा केंद्र उभारण्यात आले होते आणि हे आशिया खंडातील पहिले पवन ऊर्जा केंद्र ठरलेले आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते भारताच्या प्रमुख भौतिक वैशिष्ट्यांपैकी एक नाही? पहा, भारताचे जे काही प्रमुख भौतिक वैशिष्ट्य आहेत त्यापैकी खालीलपैकी कोणतं एक वैशिष्ट्य येत नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा, ऑप्शन क्रमांक 1. तर दक्षिणेकडील मैदाने हे जे आहे हे भौतिक वैशिष्ट्यांपैकी एक येत नाही. यामध्ये दक्षिणेकडील मैदाने हे भारताच्या प्रमुख वैशिष्ट्यापैकी एक भाग येत नाही. भौगोलिकदृष्ट्या भारताचे उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, समुद्र तटीय मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठार व भारतीय बेटे असे प्रादेशिक विभाग पडतात. यामध्ये लक्षात ठेवायचे कोणकोणते आहे ते महत्वाचं आहे पहा. उत्तर भारतीय मैदानी पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, समुद्र तटीय मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठार आणि भारतीय बेटे असे प्रादेशिक विभाग पडतात. तर भारत हा भौगोलिकदृष्ट्या एक भूपट्टाचा मोठा भाग आहे जो इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्ट्याचा एक तुकडा देखील ओळखला जातो. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? सत्य नाही म्हणजे काय विचारले आपल्याला? असत्य आहे. पहा, सत्य नाही म्हणजेच काय? तर ते असत्य आहे. तर ते खालीलपैकी कोणतं विधान आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, ऑप्शन क्रमांक 2. तर त्याच्या पूर्वेला दादरा आणि नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे. हे जे विधान आहे हे आपलं योग्य उत्तर आहे, म्हणजेच हे जे आहे हे असत्य असणारं विधान आहे. लक्षात ठेवा, याविषयी महत्वाचे काही पॉइंट्स पहा. तर महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश, पूर्वेला छत्तीसगड, आग्नेयेला तेलंगणा, दक्षिणेला कर्नाटक, वायव्येस गुजरात, तर नैऋत्येला गोवा ही राज्य आहेत. मित्रांनो, कोणतंही जरी राज्य झालं तर त्याच्या 4 बाजूला जे काही महत्वाची राज्य आहेत ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर ज्या काही उपदिशा आहेत पहा, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, तर यांचे कोणते राज्य आहेत त्या दिशेला ते देखील माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे जर एखाद्या राज्यावरती आपल्याला तसा प्रश्न विचारण्यात आला तर आपल्याला उत्तर हे लवकर मिळू शकतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, सुप्रसिद्ध अमूल दूध उत्पादनाचे मुख्यालय गुजरातमध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2019 ला झालेल्या वनरक्षक मध्ये विचारण्यात आला होता आणि 2023 मध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर भारतामध्ये सुप्रसिद्ध असणारं अमूल दूधचं उत्पादन जे आहे तर त्याचं मुख्यालय हे गुजरात या राज्यामध्ये आहे. पण गुजरात राज्यातील कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 तर गुजरातमधील आणंद या ठिकाणी आहे अमूल दूध उत्पादनाचं मुख्यालय. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857चा उठाव हा भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील डॅश गटांच्या सहभागाची साक्ष देतो. हा प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा आहे आणि जो TCS चा पॅटर्न आहे पहा मित्रांनो, हा देखील खूप सोपा आहे. फक्त आपल्याला थोडंसं डीप मध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला एकाच प्रश्नावरती अल्टरनेट 2-3 प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 तर आदिवासी गटांच्या सहभागाची साक्ष देतो. तर यामध्ये पहा प्रश्न लगेच समजून घ्या. महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857चा उठाव हा भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील आदिवासी गटांच्या सहभागाची साक्ष देतो. यामध्ये धुळे हा जो जिल्हा आहे पूर्वी पश्चिम खानदेश जिल्हा म्हणून ओळखला जात होता. पहा धुळे कोणता जिल्हा म्हणून ओळखला जात होता तर पूर्वी पश्चिम खानदेश, लक्षात ठेवायचं आहे. आणि धुळे हे महाराष्ट्रातील एक प्रमुख बोलीभाषा म्हणजे धुळे हे महाराष्ट्रातील एक प्रमुख बोलीभाषा आहे पहा अहिराणी, तिला खानदेशी म्हटलं जातं. तर या भाषेचं माहेरघर देखील आपल्याला धुळे या जिल्ह्याला म्हटलं जातं. महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857चा उठाव हा भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील आदिवासी गटांच्या सहभागाची साक्ष देतो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था म्हणजेच NIO नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे पहा. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था ही कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर गोवा हे जे राज्य आहे गोवा या ठिकाणी आहे पहा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी या संस्थेचं मुख्यालय. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवायचं कोणतं ठिकाण आहे तर गोवा हे ठिकाण. यानंतरचा प्रश्न आहे, अंगामी ही डॅश राज्यात आढळणारी एक महत्वाची जमात आहे. पहा या ठिकाणी अंगामी ही जमात कोणत्या राज्यामध्ये आढळली? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर नागालँड या राज्यामध्ये आढळते पहा अंगामी ही जमात. मित्रांनो, याविषयी काही महत्वाचे पॉइंट्स देखील पहा. तर पॉइंट्स पहा, अंगामी ही नागालँड राज्यात आढळणारी एक महत्वाची जमात आहे. ही नागा समाजाची एक शाखा म्हणून ओळखली जाते. अंगामी परंपरेने अंगामी भाषा त्यांची मातृभाषा म्हणून ते वापरतात. ते नागालँडच्या कोहिमा जिल्हा ते दिमापूर जिल्ह्यात आणि शेजारच्या मणिपूर राज्यामध्ये राहतात. लक्षात ठेवायचे अंगामी. आणि मित्रांनो, अशाच पद्धतीचे आपण जेवढे काही भारतामध्ये महत्वाचे राज्य आहेत ते राज्य त्यांचा लोकनृत्य प्रकार कोणता आहे त्यावर देखील एक व्हिडिओ घेतलेला आहे आणि तो देखील आपल्याला TCS मध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. राज्यातील पारंपरिक सण विचारतात, राज्यातील पारंपरिक लोकनृत्य प्रकार विचारतात. त्यासाठी आपण जेवढे काही लोकनृत्य आहेत आपल्या भारतातील महत्वाच्या राज्यांची ती सर्व एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, केंद्रीय माहिती आयोग म्हणजे CIC हे केंद्र सरकारद्वारे डॅश यांच्या अंतर्गत स्थापित करण्यात आलेला आहे. पहा केंद्रीय माहिती आयोग हे जे आहे हे केंद्र सरकारद्वारे कोणाच्या अंतर्गत स्थापित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या अंतर्गत केंद्रीय माहिती आयोग जे आहे ते स्थापन करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणते विधान रौलेट कायद्याच्या संदर्भामध्ये योग्य नाही? योग्य नाही म्हणजेच काय तर लगेच ठेवायचे नाही म्हणलं की आपल्याला ते अयोग्य आहे असा प्रश्न आपल्याला पडून जातो. तर पहा खालीलपैकी हे जे 4 ऑप्शन आहेत या 4 ऑप्शन पैकी कोणतं असं एक विधान आहे जे रौलट कायदा जो आहे त्याच्या संदर्भामध्ये येत नाही किंवा चुकीचं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर महात्मा गांधींनी या कायद्याला विरोध केला पण मोहम्मद अली जिना यांनी विरोध केला नाही. हे जे विधान आहे हे मित्रांनो असत्य म्हणजेच अयोग्य असणारं विधान आहे. यामध्ये लक्षात ठेवायचे महत्वाचे कोणते कोणते विधान आहेत. 1919 मध्ये ब्रिटिशांनी रौलट कायदा जो मंजूर केला आणि रौलट कायद्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कांवरती अंकुश ठेवला.
रोलट कायद्याने पोलिसांच्या अधिकाराचे मजबूतीकरण केले. हे जे तीन आहेत हे तीनही असणारे योग्य आहेत. याविषयी काही आपण महत्वाचे पॉइंट्स देखील जाणून घेऊया. तर पहा, रोलट कायदा जो आहे तो 1919चा राजकीय हालचालींवर दडपशाही केली आणि राजकीय कैद्यांना 2 वर्ष खटल्याशिवाय ताब्यात ठेवण्याची परवानगी या कायद्याद्वारे करण्यात आली होती. तर ब्रिटिश भारताच्या इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलने हा कायदा जो आहे तो पारित केला होता. मात्र याला भारतीय जनतेकडून प्रचंड नाराजी देखील मिळालेली होती. लक्षात ठेवायचं 1919. आणि हा कायदा कोणत्या घटनेनंतर अंमलात आणला हे मला कमेंट करून आपण सांगायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे? पहा, भारतामध्ये आपल्या वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2. तर 1972 हे जे वर्ष आहे 1972 या वर्षी भारतामध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. कारण मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2019 आणि 2023 अशा दोनही वर्षी विचारण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? खारफुटी वनांचं सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर पश्चिम बंगाल. लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये भारतात आपल्या सर्वात जास्त खारफुटी वनांचं जे क्षेत्र आहे ते आढळतं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित जंगलांची अंदाजे टक्केवारी किती आहे? उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित जंगलाची अंदाजे टक्केवारी किती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर 7.73% इतकी महाराष्ट्रामध्ये आपल्या उष्ण कटिबंधीय आर्द्र सदाहरित जंगलाची टक्केवारी येते. मित्रांनो, ज्या प्रदेशामध्ये 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो त्या भागामध्ये उष्ण कटिबंधीय सदाहरित वने असतात. महाराष्ट्रातील उष्ण कटिबंधीय आर्द्र सदाहरित जंगलाने अंदाजे 7.73% क्षेत्र जे आहे ते व्यापून घेतलेलं आहे आणि उष्ण कटिबंधीय आर्द्र पर्णपाती जंगल हे 29.89% एवढं व्यापतं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधील पर्यावरणाचा अभ्यास करण्याचे कार्य गाडगीळ समिती करत होती? मित्रांनो, हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे. तर गाडगीळ समिती ही जी आहे ही असे खालीलपैकी कोणते जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये पर्यावरणाचा अभ्यास करण्याचं काम करत आहे? पहा, गाडगीळ समिती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी हे जे 2 जिल्हे आहेत या 2 जिल्ह्यांच्या पर्यावरणाचा अभ्यास करण्याचं काम जे आहे हे गाडगीळ समिती करत आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल सिंधुदुर्ग व रत्नागिरी. यानंतरचा प्रश्न आहे, ज्या ढिगाऱ्याखाली भगवान बुद्धांचे अवशेष दफन करण्यात आले होते ते डॅश म्हणून ओळखले जात होते? हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि TCS मध्ये आपल्याला मित्रांनो जेवढे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक्झाम असतात पहा त्यातील काही महत्वाचे प्रश्न देखील विचारले जातात. तर हाच प्रश्न आपल्याला SSC GD मध्ये विचारण्यात आलेला होता, पण तो हिंदी भाषेमध्ये हा प्रश्न होता. ज्या ढिगाऱ्याखाली भगवान गौतम बुद्धांचे किंवा बुद्धांचे अवशेष दफन करण्यात आले होते ते डॅश म्हणून ओळखले जाते. तर त्याला म्हटलं जातं पहा ऑप्शन क्रमांक 3 स्तूप म्हणून त्याला ओळखलं जातं. लक्षात ठेवा, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि स्तूप हे जे आहे हे एक बौद्ध धर्मीय घुमटाकार समाधीचं स्थान किंवा पूजास्थान या वास्तूचा तो प्रकार आहे. स्तूप ही मुख्यतः बौद्ध धर्मीयांची एक वास्तुरचना आहे. स्तूप ही गोलाकार रचना आहे जी बुद्धांच्या अवशेषावरती उभी आहे आणि ज्या ढिगाऱ्याखाली भगवान बुद्धांचे अवशेष दफन करण्यात आले होते त्याला स्तूप म्हणून ओळखलं जातं. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतीय संविधानातील समानतेच्या हक्कात खालीलपैकी कशाचा समावेश नाही? समानतेचा हक्क त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश केला जात नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1. तर भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करणे याचा समावेश केला जात नाही. यामध्ये समावेश कशा कशाचा आहे? कायद्यापुढे सर्व समानता, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई, सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबींमध्ये समान संधी ह्या ज्या घटका आहेत यांचा समावेश आहे. पण भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे फिरण्याचा संचार ही जी आहे तर ह्या हक्कामध्ये समानतेच्या येत नाही.
याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट देखील पहा. तर भारतीय संविधानात अनुच्छेद 14 ते 18 यामध्ये समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार दिला आहे. कायद्यापुढे सर्व समान आहेत. तसेच धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान इत्यादीच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जाऊ शकत नाही. पण भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करणे याचा समानतेच्या हक्कामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, शरावती जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. हा प्रश्न आपल्याला MPSC मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला आहे. हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. पहा, शरावती जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर कर्नाटक या राज्यामध्ये स्थित आहे. पहा, शरावती जलविद्युत प्रकल्प. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल कर्नाटक. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? महाराष्ट्र वन विभाग याचं जे मुख्यालय आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक 3, नागपूर या ठिकाणी. लक्षात ठेवा मित्रांनो, यावरती काही महत्त्वाच्या नोट्स देखील आहेत. महाराष्ट्र वन विभाग हा वनीकरण आणि वन्यजीव व्यवस्थापनासाठी जबाबदार असतो. महाराष्ट्र वन विभागाचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे. यामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे आणि यवतमाळ येथे 11 प्रादेशिक वनमंडळे आहेत. मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवायचे महत्त्वाचा प्रश्न आहे, एकूण किती? तर 11 प्रादेशिक वनमंडळे आहेत. कोणकोणते आहेत ते आत्ताच सांगितलं, परत एक वेळा ऐका. यामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे आणि यवतमाळ अशी 11 प्रादेशिक वनमंडळे आहेत. आणि मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूर या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.